श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. जुलै महिन्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहे, सप्तमातला मंगळ तुम्हाला काय देऊ शकतो, त्याचबरोबर कर्केचा गुरु तुमच्या आयुष्यात काय नाविन्य आणू शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ पाहावा अशी आपणास विनंती. प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करतो. प्रथम स्थान काय दर्शवतं? तुमचं व्यक्तिमत्व. प्रथम स्थानाचे अधिपती मंगळ होतात, ज्यांचं गोचर हे सप्तम भावातनं होतंय. वृषभ राशीतनं मंगळांचं गोचर तेही सप्तम स्थानातनं तुमच्या जीवनामध्ये विशेष आनंद, उत्साह वर्धन होण्यासाठी शुभत्व देत असतात. त्याचबरोबर तुम्ही कल्पकतेच्या जोरावर अनेक सुंदरशी आव्हानं पेलवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला मंगळांचं एक चांगलं बळ किंवा निर्धार किंवा धाडसी वृत्ती अशा सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. शुक्रांच्या राशीतलं मंगळांचं गोचर हे तुम्हाला कल्पकतेच्या जोरावरती यशस्वी करत असतं. त्यामुळे हा महिना उत्साहवर्धनाचा, अधिक परिश्रमाचा आणि कार्यक्षम होण्याचा असा आहे. याचबरोबर धनस्थानाची स्थिती पाहता धनस्थानाचे अधिपती गुरु होतात, ज्यांचं गोचर कर्केतनं होत आहे. गुरु कर्केतनं भाग्यातनं गोचर करणं म्हणजे भाग्यकारक, शुभकारक मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणं, कुटुंबाचं सौख्य प्रदान होणं, कुटुंबामध्ये मांगलिक कार्यक्रम घडणं आणि त्यामध्ये तुमचा आणि तुमच्या पतीचा किंवा पत्नींचा सहभाग विशेष असणं, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात. प्रवास योग आपण तिसऱ्या घरावरनं पाहत असतो. या ठिकाणी मकर राशी येते आणि शनींचं गोचर पंचम भावातनं आहे. शनी पंचमातनं गोचर करतायत, त्यामुळे अधिक परिश्रम तुम्हाला देत आहेत. तुमच्या स्वभावामध्ये परिश्रमातून काहीतरी चांगलं करूयात असा फेरबदल सुद्धा करतायत. त्याचबरोबर तुमच्या स्वभावामध्ये जी चिडचिड होते, विनाकारण कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव तुम्ही घेता, तो पण स्वभाव आता थोडासा शमू शकतो. असेही चांगले परिणाम या ठिकाणी मिळू शकतात. ज्यांचं ग्राफिक, इंटरनेट, AI सॉफ्टवेअरमध्ये काम आहे, अशा सगळ्यांना सांगू इच्छिते, तुमच्यासाठी ही पर्वणीचा काळ म्हणू आपण जुलै महिना तुमच्यासाठी उत्तम आणि श्रेष्ठ असणार आहे आणि त्याचबरोबर अधिक परिश्रमातनं कीर्ती प्रसिद्धी देणारा असा असणार आहे. त्याचबरोबर मातृसुखासाठी विचार केला तर तुम्हाला तुमच्या आईचं सुख मिळू शकतं. आईकडनं येणारी संपत्ती किंवा आईकडनं येणारं तुम्हाला जे वाण आहे, जो सांपत्तिक वारसा आहे, तो प्राप्त करून देणारी सुद्धा स्थिती या महिन्यात आहे. त्यामुळे ज्यांची कामे अशा बाबतीमधली रखडलेली आहेत, त्यांच्यासाठी हा महिना उत्तम असेल. मातृसुखासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आईची काळजी, आईचं प्रेम तुम्हाला भरभरून प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हा महिना असणार आहे. जी काही चिंता, काळजी होती तिच्या आरोग्याविषयी, ती सुद्धा आता शमू शकेल. अशा पद्धतीने हा महिना उत्तम असणार आहे. आईचा वरदहस्त, आईचे शुभाशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घेता येऊ शकतात, तोच हा महिना. त्याचबरोबर पत्रिकेतील चतुर्थावरनं वास्तुवाहनाचं स्वप्न साकार होईल का हे पाहिलं जातं आणि या अनुषंगाने सुद्धा हा महिना विशेष असेल. या महिन्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत. जागा खरेदीसाठी उत्तम योग असतील. पत्रिकेतील पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर पंचमात जेव्हा शनी येतात, त्यावेळेस तुम्हाला विशेष अभ्यासवृत्ती वाढवतात किंवा अभ्यासामध्ये थोडेसे परिश्रम अधिक देत असतात. पण त्याचं चांगलं फळ म्हणजे तुम्ही त्या विषयामध्ये पारंगत होता आणि अमुक विषयाचा अभ्यास अतिशय उत्तम केल्यामुळे तुम्हाला त्या विषयाची PhD सुद्धा करता येऊ शकते किंवा त्या विषयाचं अधिक ज्ञान प्राप्त करून तुमच्या दैनंदिनीमध्ये त्याचे चांगले फायदे प्राप्त होत असतात. असा तो कालावधी असतो ज्याला म्हणतात पंचमातला शनी. त्यामुळे अधिक कष्ट करायचे आहेत, अधिक अभ्यास करायचा आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. ज्यांचं आत्ता नुकतेच 10वी आणि 12वीची परीक्षा देऊन झालेली आहे, रिझल्ट लागलेले आहेत आणि आता पुढे काय, मी कुठल्या साईडने अभ्यास करूयात किंवा कुठल्या विषयामध्ये पारंगत होऊ शकतो, करिअर कुठलं करू, असे विचार येत आहेत, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते, पुढे तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता, उत्तम नोकरी आणि व्यावसायिक होऊ शकता, याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खाली मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्मठिकाणी माहिती नोंदवून नक्कीच तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तसेच पत्रिकेतील पंचम स्थानावरनं संतती सौख्य आणि प्रणय सौख्य पाहिलं जातं. या दोन्ही दृष्टीने हा महिना संमिश्र असेल. षष्ठ स्थान काय दर्शवतं? तुमचं आरोग्य. षष्ठ स्थानात मेष राशी येते. मंगळांचं गोचर हे सप्तम स्थानात नव्हतं. आता मंगळ तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा क्रोधी स्वभाव वाढवू शकतात, अधिक राग येऊ शकतो किंवा व्यक्त होऊ शकता.
मग अशामुळे सुद्धा ज्यांना बीपी, शुगर, थायरॉईड असे काही आजार आहेत आणि यातनं तुम्हाला त्रस्त आहात किंवा मायग्रेनसारखा त्रास होतोय, तर अशांसाठी सांगू इच्छिते जास्तीत जास्त गणपती स्तोत्र किंवा गणपतीचं नामस्मरण करणं तुमच्यासाठी विशेष ठरेल. म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी वाढणार नाहीत. याचबरोबर सप्तम स्थान तुमच्या जोडीदाराच्या सुखाचं आहे, प्रणय सुखाचं आहे आणि त्यासाठी हा महिना नक्कीच उत्तम असेल. महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये त्यांचा हस्तक्षेप असणं, त्यांचं सहकार्य असणं आणि त्याचबरोबर पार्टनरचं एक योग्य तुम्हाला मार्गदर्शन मिळाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती करून घेता येणं असे सुंदर योग आहेत. त्यामुळे दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या पती-पत्नींना सांगू इच्छिते, या महिन्यात एकमेकांचं सहकार्य तुमच्यासाठी विशेष असं असणार आहे. पत्रिकेतील उत्तम स्थानावरून आपण पार्टनरशिपमधील व्यवसाय सुद्धा पाहतो, यासाठी सुद्धा हा महिना सर्वश्रेष्ठ असेल. पत्रिकेतील नवम स्थान, नववं घर काय दर्शवतं? नवं घर हे तुम्हाला धार्मिकता, धार्मिक तीर्थयात्रा, त्याचबरोबर तुमच्याकडनं रोजची दिनचर्येमधली उपासना या सगळ्या गोष्टी पाहता येतात. त्याचबरोबर ज्यांना नवीन नोकरी हवी आहे याचे योग सुद्धा आपण नवम स्थानावरनं पाहत असतो. या ठिकाणी गुरूंची उपस्थिती आहे. गुरु नवमात आले की तुमच्याकडनं आध्यात्मिक आचरण, ध्यानधारणा, नामस्मरण या गोष्टी वाढवतात. तुमच्यामध्ये एक प्रचंड ऊर्जेचा स्रोत निर्माण करून देतात. तुम्हाला त्या ऊर्जेला रोजच्या रोज वाढवायचं आहे. जी काही तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा करता, नामस्मरण करता, जप करता, त्या उपासनेमध्ये थोडंसं वाढ झालेली असली तर निश्चित तुम्हाला या महिन्यामध्ये त्याचे शुभ संकेत स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहेत. त्यामुळे हा महिना शुभ संकेताचा आहे. ज्यांना नोकरी हवी आहे, नवमातील गुरु तुम्हाला नोकरी प्राप्त करून देतात, त्यामुळे त्यासाठी उत्तम आहे. ज्यांना आध्यात्मिक पर्यटन स्थळी भेट द्यायची आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे. या महिन्यामध्येच गुरुपौर्णिमा येत असते, त्यामुळे त्याचं औचित्य साधून तुम्ही नक्कीच तुमच्या उपासनेमध्ये वाढ करायची आहे. असेच या महिन्यामध्ये आणखीन एक चांगलं कार्य तुमच्याकडनं घडू शकतं, ते म्हणजे तुमच्या भावंडांचं सुख. तुम्हाला तुमच्या भावंडांचं सुख प्राप्त होऊ शकतं. त्यांच्यासोबत राहून त्यांच्या जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्यासोबत राहून त्यांच्या जीवनामध्ये काही नाविन्य किंवा नवीन काही ते करू पाहतात, त्यामध्ये तुमचं मदत किंवा सहकार्य प्राप्त करून देण्यासाठी हा विशेष महिना असणार आहे. पत्रिकेतील दशमस्थानाकडे जाऊया. दशमस्थानावरून आपण व्यापार पाहतो. व्यापाराची स्थिती उत्तम असणार आहे. सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी तुमच्याकडनं कल वाढणार आहे. शुक्र तुम्हाला तुमच्या व्यापारामधील सुस्थिरता आणि लाभप्राप्ती असे दोन्ही योग आणतील. परंतु याच ठिकाणी असणारी केतूंची उपस्थिती मात्र तुमच्या व्यापारामध्ये अडथळे अडचणी निर्माण करून देऊ शकते. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. पत्रिकेतील 11वं घर लाभस्थान दर्शवतं. जिथे आपण आपला लाभ पाहतो, आर्थिक उत्पन्नाचा स्रोत पाहतो आणि या दोन्ही दृष्टीने हा महिना संपूर्ण उत्तम असणार आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारी बुधांची रास आणि बुधांचं गोचर मिथुनेतनं रवियुक्त आहे. अत्यंत श्रेष्ठ कालावधी असेल. या दरम्यान तुम्ही काही गुंतवणुकी करू शकता. शेतजमीन, मोकळी जागा खरेदी करण्याचे शुभ संकेत आहेत. त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण करायचे, काम चांगलं करायचे, समाज हितोपयोगी कार्य तुमच्याकडनं घडून घेण्यासाठी सुद्धा हा बुधादित्य योग उत्तम ठरेल. पत्रिकेतील 12वं घर, 12वं घर काय दर्शवतं? परदेशात जाण्याची संधी. 12वं घर परदेशामध्ये स्थायिक होण्याची संधी सुद्धा दर्शवतं आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर या ठिकाणी येणारी तूळ रास आणि शुक्रांचं गोचर दशमातनं आहे, म्हणून तुम्हाला संपूर्ण महिना हा प्रवासासाठी उत्तम आहे. तसेच ज्यांना परदेशात जायचे त्यांच्यासाठी नक्कीच कार्य पूर्ण करून देणारा असा असणार आहे. पीआरचं काम होऊ शकतं. नक्कीच प्रयत्नशील तुम्ही व्हायचं आहे. तर आता आपण उपासनेकडे जाऊया. सगळ्यात प्रथम उपासना म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी. संपूर्ण महिना गणपती स्तोत्र आणि त्याचबरोबर तुमच्या गुरूंची सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा, नामस्मरण तुमच्याकडनं घडलं पाहिजे. तुमच्या विवाह कार्यामध्ये सुनिश्चितता आणि यश प्राप्त होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर आरोग्याच्या तक्रारी जाणवू नयेत किंवा त्रास कमी व्हावा यासाठी सुद्धा गणपतीची उपासना करणं लाभदायक ठरेल. आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओजला घेऊन. तोपर्यंत रजा घेण्यापूर्वी सांगू इच्छिते, आपल्याच या चॅनलवरती नवीन शृंखला चालू केलेली आहे, ती म्हणजे वास्तू संदर्भातील माहितींची. नक्कीच तुम्ही तीही जाणून घ्या. त्यामध्ये तुमच्या वास्तूतील छोट्या मोठ्या गोष्टी
बदल करून विना तोडफोड तुम्ही तुमच्या वास्तूला वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी मदत करून घेऊ शकता. अशा सुंदर विचाराने याही व्हिडिओची मी शृंखला सुरू केलेली आहे. अनेक व्हिडिओज अपलोड आहेत, नक्की समजून घ्या. यामध्ये मुलांनी अभ्यासास कुठे बसावे हा सुद्धा व्हिडिओ त्यामध्ये अपलोड आहे. देवघर कुठे असावं, देवघराची रचना कशी असावी, अशा सुद्धा माहितीचे व्हिडिओ अपलोड आहेत, नक्की समजून घ्या. जसे राशीफळाला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता, प्रेम देता, तसेच याही व्हिडिओंना समजून घेऊन तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये, तुमच्या रोजच्या कार्यामध्ये नक्कीच उत्तुंग असं यश प्राप्ती करून घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.